विद्यार्थी मित्रांनो, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ह्या चॅप्टरचा आपण एक नवीन प्रॉब्लेम पाहूयात, जो की आपणास अशा पद्धतीने दिलेला आहे. मिस्टर कुमार इज द ओनर ऑफ 2 हाऊसेस. मिस्टर कुमार या व्यक्तीकडं 2 हाऊसेस आहेत, 2 घरांचे ते मालक आहेत. द फॉलोइंग डाटा रिलेट्स टू दीज. खालील माहिती ह्या 2 हाऊसेसच्या संदर्भामध्ये दिलेली आहे. पर्टिक्युलर्स: हाऊस फर्स्ट, हाऊस सेकंड. हे हाऊस फर्स्ट आहे ते सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि हाऊस सेकंड जे आहे ते लेट आउट आहे, भाड्यानं दिलेलं आहे. म्युनिसिपल व्हॅल्युएशन: हाऊस फर्स्ट 60,000, हाऊस सेकंड 30,000. फेअर रेंट, फेअर रेंटल व्हॅल्यू किंवा फेअर रेंट: हाऊस फर्स्ट 85,000, हाऊस सेकंड 32,000. स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू: ही दोन्ही घरं अशा शहरामध्ये आहेत की ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटनं रेंट कंट्रोल ॲक्ट लागू केलेला आहे आणि त्याचं स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू ठरवलेलं आहे. हाऊस फर्स्ट 65,000, हाऊस सेकंड 36,000. म्युनिसिपल टॅक्स पेड: ह्या मिस्टर कुमारनं ह्या दोन्ही घरांचा म्युनिसिपल टॅक्स पे केलेला आहे. 10%, 10%. हा टॅक्स आहे 10%. म्युनिसिपल व्हॅल्युएशनच्या 10%, 10%. म्युनिसिपल व्हॅल्यू आहे पहिल्या घराची 60,000, त्याच्या 10%. म्युनिसिपल व्हॅल्यू आहे हाऊस सेकंडचं 30,000, त्याच्या 10% म्युनिसिपल टॅक्स यांनी पे केलेला आहे. फायर इन्शुरन्स प्रीमियम: या घरांचं आगीपासून नुकसान झालं तर भरपाई मिळावी म्हणून यांनी फायर इन्शुरन्स प्रीमियम दिलेला आहे. हाऊस फर्स्ट 600, हाऊस सेकंड 360. लोन फॉर हाऊस कन्स्ट्रक्शन: हे हाऊस फर्स्ट बांधण्यासाठी त्यांनी बँक किंवा फायनान्स कंपनीकडून 9,44,000 रुपयाचं लोन घेतलेलं आहे. तर हाऊस सेकंडसाठी कुठलंही लोन घेतलेलं नाही. त्यानंतर डेट ऑफ लोन: हे लोन घेतलेलं आहे 10 एप्रिल 2018 या डेटला. रेट ऑफ इंटरेस्ट: ह्या 9,44,000 ह्या लोनवर इंटरेस्टचा दर आहे 15%, 15% व्याजदर आहे. इंटरेस्ट: यांनी ह्या फर्स्ट हाऊससाठी जे लोन घेतलेलं आहे त्यावर या वर्षभरामध्ये इंटरेस्ट पेड केलेला आहे 1,41,600 रुपयाचं. डेट ऑफ कंप्लीशन: घराचं बांधकाम पूर्ण झालेली डेट आहे 10 मार्च 2019. फाइंड आउट कुमार्स इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर द असेसमेंट इयर 2020-21. या माहितीच्या आधारे आपणास मिस्टर कुमार यांचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मिस्टर कुमार यांचा प्रॉब्लेम सोडूयात, ज्याचं आपण डिस्कशन आताच केलेलं आहे. मिस्टर कुमार यांच्याकडं 2 घरं आहेत. त्यापैकी एक घर त्यांनी सेल्फ ऑक्युपाय केलेलं आहे, स्वतःच्या निवासासाठी वापरलेलं आहे. दुसरं घर आहे ते लेट आउट केलेलं आहे, भाड्यानं दिलेलं आहे. त्या दोन्हीचे म्युनिसिपल व्हॅल्यू, फेअर रेंटल व्हॅल्यू, स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू आपणास दिलेलं आहे. तर बघूया आपण. पहिल्यांदा घेऊ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस. हाऊस फर्स्ट. हाऊस फर्स्ट
सेल्फ ऑक्युपाईड आहे, स्वतःच्या निवासासाठी त्यांचा वापर केला आहे त्यांनी. हे सेल्फ ऑक्युपाईड हाऊस जे असतं त्यांचं वार्षिक मूल्य ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू नील येतं. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू हे नील. नील. परंतु यामधून एक डिडक्शन मिळेल, म्युन्सिपल टॅक्सेस वगैरे डिडक्शन मिळणार नाही, परंतु इंटरेस्ट ऑन लोन, घराच्या बांधकामासाठी जे लोन घेतलेलं आहे त्यावरील व्याजाचं डिडक्शन मात्र यामधून मिळतं. लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 इंटरेस्ट ऑन लोन. ह्या पहिल्या घराच्या बांधकामासाठी त्यांनी 9,44,000 रुपयाचं लोन घेतलेलं आहे. त्यावर 15% व्याज दिलेलं आहे. व्याजाचा दर आहे 15% आणि त्या व्याजाची राशी या मागील वर्षामध्ये दिलेली आहे 1,41,600 रुपये. 31 मार्च 1999 नंतर ज्या करदात्यानं हाऊसिंगसाठी लोन घेतलेलं असेल त्याला मॅक्झिमम 2 लाख रुपयापर्यंतच्या व्याजाच्या राशीचं डिडक्शन मिळतं. हे व्याज आहे त्यांनी पे केलेलं 1,41,600, म्हणजे त्याचं फुल्ली डिडक्शन मिळतं. इंटरेस्ट ऑन लोन 1,41,600 हे आलं मायनसमध्ये. लॉस फ्रॉम, याला ये म्हणू आपण, हाऊस फर्स्ट. ह्या पहिल्या घरापासून मिस्टर कुमार यांना लॉस झालेला आहे 1,41,600 रुपयाचा. त्यानंतर आपण आता पुढील घराच्या संदर्भामध्ये कॅल्क्युलेशन करण्याकडे वळूयात. जे हाऊस सेकंड आहे ते आहे लेट आउट, भाड्यानं दिलेलं आहे ते घर. हाऊस सेकंड लेट आउट, भाड्यानं दिलेलं आहे आता हे घर. आता याचे कॅल्क्युलेशन आपल्याला करावे लागतील. एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू काढावे लागेल, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढावं लागेल, नेट ॲन्युअल व्हॅल्यू काढावं लागेल. यासाठी टप्प्याटप्प्यानं जावं लागेल. त्यामध्ये पहिल्यांदा आहे कॅल्क्युलेट करावं लागणार आहे एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. या प्रॉब्लेममध्ये स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू दिलेला आहे, त्यामुळं त्याचाही विचार या ठिकाणी करावा लागेल. एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यूचा पहिला आधार आहे म्युन्सिपल व्हॅल्यू. नंबर फर्स्ट म्युन्सिपल व्हॅल्यू किंवा म्युन्सिपल रेंटल व्हॅल्यू. या दुसऱ्या घराचं म्युन्सिपल रेंटल व्हॅल्यू आहे 30,000 रुपये. त्यानंतर तुलना करावी लागेल फेअर रेंटल व्हॅल्यू सोबत याची. फेअर रेंट किंवा फेअर रेंटल व्हॅल्यू ते दिलेलं आहे दुसऱ्या घराचं 32,000 रुपये.
ह्या दोन्हीपैकी जास्तीत जास्त असणारी राशी एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू असेल, परंतु स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू या प्रॉब्लेममध्ये दिल्यामुळं त्यासोबत ह्या राशीची तुलना करावी लागेल या ठिकाणी येणाऱ्या जास्तीच्या राशीची. विच एवर इज मोर or higher but not more than standard rental value. स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू या दुसऱ्या घराची आपणास प्रॉब्लेममध्ये उपलब्ध आहे. ती आहे 36,000 36,000. आता आपण एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यूचा विचार करूयात. एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू ही म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू, फेअर रेंटल व्हॅल्यू यापेक्षा जास्तीत जास्त असणारी राशी असेल, परंतु ती राशी स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यूपेक्षा जास्त असणार नाही. म्हणजे यापेक्षा जास्त असणारी या दोन्हीपैकी राशी आहे 32,000 आणि ती ह्या स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यूपेक्षा कमी आहे. म्हणजेच ती राशी येईल 32,000, म्हणजे या स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यूपेक्षा कमी किंवा 36,000 पर्यंतच, स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यूपर्यंतच. तर या ठिकाणी एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू येईल 32,000. एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू आलेली आहे आपली आता 32,000 एवढी आलेली आहे. आता या आधारे, या कॅल्क्युलेशनच्या आधारे पुढं आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये जायचं आहे. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढायचं आहे. मग ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढण्यासाठी आधार काय आहे? एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू आता आपण कॅल्क्युलेट केलेलं आणि ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू म्हणजे भाड्यानं जे घर दिलेलं आहे त्याचं मिळालेलं भाडं, या दोन्हीपैकी जास्तीत जास्त असणारी व्हॅल्यू राशी ही ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असेल. तर बघू आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढूयात. त्यासाठी आधार आहे प्रथम एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू, जे की आता आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि ती आलेली आहे राशी 32,000. आणि सेकंड बेस आहे ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू, जे की या प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही, उपलब्ध नाही. त्याच्यामुळं डॅश येईल आणि खाली लिहावं लागेल विच एवर इज हायर और मोर. ह्या दोन्हीपैकी जास्तीत जास्त असणारी राशी ही ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असेल. म्हणजे ती आली 32,000. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू 32,000 आली. आता ह्या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून
पहिलं डिडक्शन मिळतं ते आहे म्युनिसिपल टॅक्सेस. या प्रॉब्लेममध्ये दुसरे काही खर्च दिलेले आहेत, फायर इन्शुरन्स प्रीमियम वगैरे, लँड रेव्हेन्यू, फायर इन्शुरन्स वगैरे. ह्या अदर खर्चांचं डिडक्शन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ज्या तरतुदी आहेत त्यानुसार मिळत नाही. ते स्टँडर्ड डिडक्शन जे दिलेलं असतं 30% त्यामध्ये गृहीत धरलं जातं. तर या ठिकाणी पहिलं डिडक्शन मिळेल लेस म्युनिसिपल टॅक्सेस. म्युनिसिपल टॅक्सेस ह्या सेकंड हाऊसच्या संदर्भामध्ये पेड केलेलं आहे 10% ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू. या सेकंड हाऊस म्युनिसिपल व्हॅल्यू आहे 30,000. त्याच्या 10% आले 3,000 आणि हे लेस केल्यानंतर राशी उरेल 29,000. ₹29,000 उरतील. ह्या राशीला म्हणता येईल नेट ॲन्युअल व्हॅल्यू. या राशीला म्हणतात नेट ॲन्युअल व्हॅल्यू. नेट ॲन्युअल व्हॅल्यू. आता या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून काही डिडक्शन्स मिळतात अंडर सेक्शन 24 नुसार. ते पाहूयात आपण. लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. पहिलं डिडक्शन मिळतं या ठिकाणी स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. फर्स्ट स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. जी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे आपली ₹29,000. त्याच्या 30% ती राशी येईल ₹8,700. आता दुसरे एक डिडक्शन मिळतं अंडर सेक्शन 24 नुसार इंटरेस्ट ऑन लोन. परंतु या प्रॉब्लेममध्ये दिलेलाच नाही, कारण या घराच्या बांधकामासाठी लोन घेतलेलं नाही. त्याच्यामुळं ह्या लोनचा डिडक्शनाचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण तुमच्या माहितीसाठी मी लिहीन इंटरेस्ट ऑन लोन. ह्या सेकंड हाऊससाठी बँकेचं लोन घेतलेलं नाही, त्याच्यामुळे इंटरेस्ट हे पे केलेला नाही. या ठिकाणी डॅश इंटरेस्ट ऑन लोन. ह्या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून ₹8,700 गेल्यानंतर शिल्लक असतील ₹20,300. हे आलं नंबर बी, इन्कम फ्रॉम हाऊस सेकंड. आता आपण या दोन्ही घरांपासून इन्कम झालं का लॉस झाला याचं कंबाईन कॅल्क्युलेशन करून उत्पन्न काढूयात किंवा लॉस काढूयात. या हाऊस फर्स्टपासून लॉस आलेला आहे 1,41,600 आणि या हाऊस सेकंडपासून इन्कम आलेला आहे ₹20,300. आता याचं कंबाईन इन्कम काढू आपण एकत्र. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी A + B
हे आहे हाऊस फर्स्ट, त्याचे इन्कम आलेलं आहे मायनसमध्ये, म्हणजे लॉस आलेला आहे 1,41,600. बी हाऊस सेकंड, या फर्स्ट लॉस आहे, तर ह्याचं इन्कम आहे सेकंड हाऊसचं 20,300 रुपये. आणि मग शिल्लक असतील 1,21,300. हा लॉसच आला, याला म्हणता येईल लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 1,21,300 रुपये. या दोन्ही घरांचं इन्कमचं कॉम्प्युटेशन केल्यानंतर असं लक्षात आलं की या दोन्ही घरापासून 1,21,300 लॉस आलेला आहे. तर अशा रीतीने हा प्रॉब्लेम संपला. थँक्स अ लॉट.